मुलांना सुट्ट्या लागल्या, रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं? आज मी तुम्हाला सुजी खांडवी अशी करून देणार आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने पटकन झटपट अशी होणारी आहे। आणि चला पटकन रेसिपीला इथे आता आपण सुरुवात करू। दोन्ही ताटाला काय करायचं, तेल लावून ठेवायचं आपल्याला। त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। अर्धी वाटी रवा घेतल्यानंतर बारीकच रवा वापरायचा आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे। दही आंबट असलं तरी चालेल आणि थोडंसं पाणी टाकायचं। पाणी एकदम टाकायचं नाही आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर पूर्ण मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तुम्ही त्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकता। आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची 2 हिरवी मिरची कट करून घ्यायची आणि थोडेसे लसूण आणि चवीनुसार मीठ टाकायचं। सगळं बॅटर आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे। आणि ते बॅटर एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये मिरच्याचे तुकडे जर राहिले असेल जाडसर तर ते परत काढून घ्या आणि परत फिरवून घ्या। आता 5 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। 5 मिनिट झाले रेस्ट करायला ठेवलं होतं आपण। त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं। जर नसेल तर तुम्ही त्यामध्ये तिखटसुद्धा टाकू शकता। मी थोडंसं तिखटसुद्धा टाकलेलं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी लागेल तरच थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर आपलं बॅटर बघा खूप छान झालेलं आहे। इतकं पातळ आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। आता आपलं बॅटर छान झालेलं आहे आणि आपण आपल्या दोन्ही प्लेटला छान तेल लावलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे। पातळसं लेयर असं टाकायचं आहे आणि उरलेलं दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा तसंच लेयर आपल्याला टाकायचं आहे। त्याच्या आधी काय करायचं, पाणी गरम करायला ठेवायचं आहे। कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्यामध्ये रिंग ठेवायची आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं छान होऊ द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आपण बघायचं। बघा मस्त आपलं इथे छान शिजलेलं आहे आणि आता ती प्लेट आपल्याला काढून घ्यायची आहे। ती प्लेट काढल्यानंतर आणि त्याच कढईमध्ये जे आपण दुसऱ्या प्लेटला सुद्धा टाकलं होतं ना, ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये परत वाफवून घ्यायचं आहे। आता दोन्ही प्लेट मी छान वाफवून घेणार आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला काढायचं आहे। अगदी पूर्ण थंड होऊ द्यायचं तेव्हाच काढायचं। गरम काढाल तर ते निघणार नाही आणि ताटाला चिपकेल। पूर्ण आपल्याला रेषा पाडून घ्यायच्या आहे थोड्या अंतरावर आणि गोल राऊंड करून घ्यायचा आहे। आता याच्यापेक्षा छोट्या करायच्या असेल तर मधातून कट करून घ्यायच्या आणि बघा असे छोटे छोटे गोल राऊंड्स आपल्याला करून घ्यायचे आहे, चांगले चिपकायचे। आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, थोडं अगदी जिरं टाकायचं आणि थोडी तीळ टाकायची। आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। तर मी किंचित चिमूटभर त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि नंतर आपली ही खांडवी त्यामध्ये टाकायची आणि अगदी 1 मिनिट हलगत हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर पेरायचा। अतिशय सुंदर लागते खायला। आपण बेसनाच्या नेहमीच करतो आणि बघितले आहे, परंतु आज मी तुम्हाला रव्याची खांडवी अशी करून दाखवली आहे। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर अनिता गृहिणी किचनला सर्च करा। चला परत भेटू।